दम्मदीप बुद्ध विहारातील महिला लेझिम पथकाचा राष्ट्रवादींनी केला सन्मान। उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी केला सन्मान। महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दम्मदीप बुद्ध विहारातील महिला लेझिम पथकाचा सन्मान सोहळा शुक्रवारी अंबरनाथ पूर्वेकडील मोतीराम पार्क या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन शहर अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील, नगरसेवक सचिन पाटील व नगरसेविका पूनम शेलार यांनी केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे यांनी उपस्थिती लावली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पूर्व भागातून निघालेल्या मिरवणुकीत दम्मदीप बुद्ध विहारातील महिला लेझिम पथकाने आकर्षक अशी आपली कला सादर केली होती। त्यामुळे त्यांचा दरवर्षीप्रमाणे यंदाही सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। दम्मदीप बुद्ध विहारातील महिला लेझिम पथकातील महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे यंदाचे 5वे वर्ष होते। या प्रसंगी उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका पूनम शेलार, विनोद शेलार, राजू सूर्यवंशी, हजारे, सुहास कुलकर्णी, हर्षल भोईर, हमीद, कैलाश, जगन पाटील, स्वप्नील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 4-5 वर्षापासून आम्ही जेव्हापासून म्हणजे इथं आम्ही बसलोय ऑफिस टाकून, तेव्हापासून ही मंडळी आमच्या खूप जवळ आहे। पाठीमागच विहार आहे, बुद्ध विहार पाठीमाग असल्यामुळे इथे जे कार्यक्रम होतात ते आम्हाला आमंत्रण दिलं जातं आणि आम्ही हाजीर त्या ठिकाणी जातो। पण बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी जो जुलूस या ठिकाणी येतो अनुयांचा, म्हणजे मला वाटतं एक 10,000 लोक इकडनं या मार्गाने जात असतात। तर त्यांना आम्ही या ठिकाणी स्टेज बनवून पाणी, लाडू, आईस्क्रीम अशा विविध त्यांना खाद्यपदार्थ देऊन स्वागत करत असतो। त्याचप्रमाणे या विहाराचं जे पथक महिलांचं लेझिम पथक गेली 5-6 वर्षे आम्हाला सहकार्य करतात। म्हणजे त्यांची ती कला 4-5 तास आमच्या बरोबर थांबून एकच कलरच्या साड्या असतात त्यांच्या, आणि ते इथं बरोबर एक करमणूक येणारे जे अनुभव आहेत बाबासाहेबांचे, एक करमणूकचा कार्यक्रम करत असतात, कला दाखवत असतात आणि त्यांचा सत्कार आम्ही करत असतो। पण यावेळेला सत्कार थोडा उशिराने झाल्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त केली त्या दिवशी जाऊन त्या विहारामध्ये। मग त्यांनी सांगितलं 1 तारखेला करून टाकूया। प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे देत असून या वर्षी थोडं वेगळं दिलं आम्ही त्यांना। एक कुकर दिली, मग घरामध्ये ती वस्तू वापरता यावी असं एक वस्तू त्या पूनम मॅडमने सांगल्याप्रमाणे ते देण्यात आलेली या ठिकाणी, आणि त्यांचं खरोखर आम्ही त्यांना धन्यवाद देतो। असंच ते आम्हाला सहकार्य करावं। आणि इलेक्शनला सुद्धा नुसतं आताच नाही तर या वार्डामध्ये आम्ही दोघेही नौके असून सुद्धा त्यांनी जे भरभरून आम्हाला या ठिकाणी मदत केली, आणि ते सांगतच होते का सीट आपल्या दोन्ही लागणार आहेत। अगोदर पासून त्या विहारामध्ये मतदानाच्या 1-2 महिने आधी भाषणामध्ये सांगत होते का आपला हा समाज आहे, हे आपल्या पूनम मॅडम आणि मामाला इकडनं भरघोस मताने निवडून गेले पाहिजे असे प्रत्येक जण भाषणामध्ये रविवारी काही कार्यक्रम असला का बोलायचे तिथं। खरोखर आम्ही या मंडळींना आम्ही धन्यवाद देतो। असं सहकार्य करावं। आम्हाला हा दिवस आम्ही का निवडला, कारण आज बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे, महाराष्ट्र दिन सुद्धा आहे आणि कामगार दिवस सुद्धा आज असल्यामुळे, आणि आमचे जिल्ह्याचे या ठिकाणी जे आम्हाला पाहुणे लाभले त्यांचाही वाढदिवस असल्यामुळे आजच्या दिवसाला आम्ही निवड करून त्यांचा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आला। मामाने सकाळीच निरोप देऊन इथे बुद्ध विहारच्या ज्या महिला आहेत या भागातील वार्डातील, ज्यांनी अतिशय चांगलं काम आंबेडकर जयंतीला केलं, लेझिम पथक गेली दिवस रात्र करून का आपल्या ओसाला संधी दिली, आणि अशा पद्धतीत त्यांचा सत्कार व्हावा अशी माननीय सदामामा पाटील आणि सौ पूर्णिमा शेलार यांनी ठरवलं होतं। आणि त्या पद्धतीनं महिलांना जी वस्तू पाहिजे ती वस्तू आज 1 मेच्या दिनानिमित्त पाठवली, आणि खरोखरच वार्डामध्ये दोघांचंही लक्ष चांगलं आहे, असंच राहावं। त्याचप्रमाणे 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज मामानी या ठिकाणी आपल्या वाढदिवसाचं आयोजन केलं होतं, परंतु माननीय अजितदादा पवार साहेब आमच्यातून निघून गेल्याने आम्ही तो वाढदिवस साजरा करत नाही।
म्हणून आम्ही थांबवलं. पण मामांना आम्ही धन्यवाद देतो की मामाने सर्व तयारी करून ठेवली होती, पण मी ती केली नाही. आमच्या अजितदादांना तिकडे चांगलं राहू द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्र दिन तसेच कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा या निमित्ताने सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देते. आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून सदामामा पाटील यांनी आमच्या या वार्डामध्ये पाठीमागेच धम्मदीप बुद्ध विहार आहे, त्या विहाराच्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, लेझिम पथक त्यांचं आहे आणि त्या लेझिमद्वारे आपल्या जयंती निमित्ताने त्या सादरीकरण करत असतात. येणाऱ्या सर्व अनुयायांचा त्या मनोरंजन करत असतात. त्यांच्या या कलेला कुठेतरी शाबासकी, कुठेतरी त्यांना वाव दिली पाहिजे म्हणून मामांच्या संकल्पनेतून दरवर्षी त्यांचा सन्मान व सत्कार केला जातो. आणि ह्या सत्काराला आजचा दिवस मामांनी ठरवलेला होता की आज बुद्ध पौर्णिमा पण आहे आणि कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून तसेच आमचे जिल्हाध्यक्ष तारमाळे साहेब यांचाही वाढदिवस आज आहे. वाढदिवस अजितदादांच्या जाण्याने ती आम्हाला सर्वांनाच खंत आहे आणि त्यामुळेच आम्ही तो वाढदिवस इथे साजरा न करता फक्त इथे एक सत्काराचा कार्यक्रम आम्ही त्यानिमित्ताने आज आयोजित केलेला आहे. अजितदादा गेल्याने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरू शकत नाही, पण साहेबांची पण इच्छा होती की वाढदिवस आपण साजरा करायचा नाही, त्यानिमित्ताने आपण वेगळा कुठला तरी कार्यक्रम घेऊ आणि मग तो सत्काराचा कार्यक्रम आम्ही आजच्या दिवशी घेतलेला आहे. सर्वांना पुन्हा एकदा आजच्या या चांगल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.